सध्या देशभरात विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या महासंग्रामाची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जातं. आणि यातच एक रंजक कथा आहे बरेलक्काची. नमस्कार, मी आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात वाय मराठी. कोणत्याही निवडणुकीत विकास किंवा कल्याणाचे मुद्दे या दोन्हींपैकी मतदार टिकून असतात. यासोबतच प्रगतिशील विकास आणि सामान्य लोकांचं कल्याण या दोन्ही मुद्द्यांमध्ये नेहमीच चर्चा हे समीकरण ठरलेली असतात. पण यावर्षी तेलंगणामध्ये चित्र थोडं वेगळं आहे. भारताच्या सगळ्यात तरुण राज्यात आता एक 25 वर्षीय मुलगी आणि तिच्या कुटुंबाभोवती राजकारण फिरताना दिसतंय. हे कुटुंब 2014ला अस्तित्वात आलेल्या राज्याच्या निवडणुकीचं केंद्रस्थान बनलं आहे. तेलंगणाच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित करावी ती म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षानं बनवलेली वोट बँक आता रिकामी होऊन पुन्हा एकदा काँग्रेसने या प्रदेशात हातपाय पसरायला सुरुवात केली. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस मजबूत झाल्याचं दिसत आहे. सध्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांचा मुलगा के तारका रामाराव हा राज्यात झालेल्या विकासाबाबत सारखा बोलत असतो. तेलंगणा सरकारनं इतिहासात काय काय केलं हे ते सतत सांगत फिरतात. पण मानवी विकास असलेली असाक्षरता याबद्दल त्यांना आई सुद्धा माहीत नाही. वीज, सिंचन, पिण्याचं पाणी आणि दरडोई उत्पन्न या बाबतीत तेलंगणा नक्कीच प्रगती करत आहे. मात्र तेलंगणात आर्थिक क्षेत्रात प्रगती असली तरी देखील मानवी विकासाबाबत या राज्याचा आलेख अत्यंत केविलवाणा आहे. अशात आगामी निवडणूक चर्चेत आहे. ते कशामुळे? सलग 10 वर्ष सत्ता उपभोगलेल्या BRS पक्षाबद्दल आता नवीन काही उरलेलं नाही. अनेक मतदारांना त्यांच्या राज्यात नवीन काही घडताना बघायचं आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री KCR आणि त्यांच्या कुटुंबाची काम करण्याची पद्धत. विरोधी पक्षांनी त्यांच्या प्रचारात तेलंगणाचा कारभार करताना KCR आणि त्यांच्या कुटुंबाची पद्धत अहंकाराने डगमगलेली असल्याचा आरोप केलाय. विरोधी पक्षाच्या प्रचार मोहिमेमध्ये हाच मुद्दा प्रामुख्याने गाजतो आहे. तिसरं कारण म्हणजे तेलंगणाच्या काही भागात असलेली बेरोजगारी, जी तरुणाईच्या नाराजीचं मुख्य कारण आहे. या कारणातून, समीकरणातून आणि आरोप प्रत्यारोप सगळ्यातून म्हणा किंवा बेरोजगारीतून म्हणा, पुढे आली ती बरेलक्का. बरेलक्का या शब्दाचा अर्थ होतो म्हशीची बहीण, जिचं खरं नाव करणे शिरीषा असं. शिरीषाच्या वडिलांनी दारूच्या व्यसनात घराला आग लावली. आईची मरमर पाहून पोरीने 12 तास काम करायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की शिक्षण आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. म्हणून तिने अभ्यासाला सुरुवात केली. हैदराबादमध्ये राहून सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी केली. पण सरकारनं सतत नोकर भरती पुढे ढकलल्याने ती कंटाळून तिच्या गावी परत आली आणि म्हशीचा व्यवसाय सुरू केला. सोशल मीडियावर तिने तिची गोष्ट जगाला सांगितली आणि ती एवढी प्रसिद्ध झाली की सरकारला बदनाम केल्याच्या आरोपाखाली तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. तिला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागल्या. हा अपमान आहे, त्रास होतोय. या सगळ्या विचारातून मग आता आपण बोलायचं, लढायचं हे तिने ठरवलं आणि अपक्ष म्हणून उभी राहिली. तेलंगणात घुसमत असलेल्या शांततेचं प्रतीक म्हणजे बरेलक्का. तेलंगणाच्या निवडणुकीतून नगरकुलून जिल्ह्याच्या कोल्हापूर नाही बरं का, कोल्हापूर मतदारसंघात निवडणूक लढवणारी 25 वर्षीय मुलगी आणि हीच सध्या चर्चेचा विषय बनलीये. करणे शिरीषा असं हिचं नाव असून राज्यभर तिची ओळख बरेलक्का अशी आहे. सरकारचा वाढलेला हस्तक्षेप आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर तिला पूर्ण दक्षिण भारतातून समर्थन मिळत आहे. बेरोजगारी आणि सरकारी काम करण्याची पद्धत या दोन मुद्द्यांचा चेहरा बनून बरेलक्का लोकप्रिय होत आहे. कांचा इलैया आणि JD लक्ष्मीनारायण यांच्यासारख्या प्रमुख लोकांनी आणि पुदुच्चेरीतल्या काही आमदारांनी तिला पाठिंबा दिला. ती ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तिथं राज्यातल्या विविध भागातून लोक येत आहेत. जणू काही लोकांची यात्राच भरलीये. अशात तिने लढाई मागे घ्यावी म्हणून कित्येक जणांनी तिला रुपयांची ऑफर दिली.
घर देतो, पैसा देतो असं राजकारण्यांनी सांगितलं. मात्र तिने ठामपणे नकार दिला आणि लढाई सुरूच ठेवली. अशातच भाजपाच्या कमकुवत बाजूचा काँग्रेसने फायदा उचलला आहे. एकेकाळी भाजपकडे वळलेला मतदार आता काँग्रेसकडे वळल्याचं राज्यातील राजकीय चित्र आहे. बंडी संजय हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना भाजप हैदराबाद महानगरपालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र होतं. तसंच दुबुक्का आणि हुजुराबाद विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण पोटनिवडणुकाही भाजपाने जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या कुटुंब विरोधात बंडी संजय आक्रमकपणे बोलताना दिसायचे. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून किशन रेड्डी यांची संजय यांच्या जागी निवड झाली आणि अनेकांच्या मनात शंकेची पालचूक चुकली. कलवकुंतला कविता यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेनं सुरू केलेला तपासाचा वेग मंदावल्यामुळे देखील तेलंगणाच्या राजकारणात एक नवीन चर्चेला सुरुवात झाली. भाजपनं निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केला, पण यथाकथित संगनमताबाबत चर्चा सुरू झाली आणि भाजपकडे वळलेली तरुणाई काँग्रेसकडे आली. कलेश्वरम प्रकल्पातील पाणी आणि मोफत वीज या दोन्ही गोष्टी BRS पक्षाला तिसऱ्यांदा सत्तेत बसवू शकतात अशी अपेक्षा या पक्षाच्या समर्थकांना असली तरी काँग्रेस आणि भाजपचे केसीआर यांच्या घराणेशाहीवर, सरकारच्या भ्रष्टाचारावर आणि बेरोजगारीवर टीका करून हे मुद्दे निवडणुकीत जिवंत ठेवले आहेत. राजकारणात करिअर करणं सोपं नाही. इथं सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची चलती असते. पण ज्यावेळी सिस्टम चालत नाही, काम होत नाही, त्यावेळी जन्म घेते बरेलक्का. बरेलक्काने जे काही केलं ते धाडसाचं आहे आणि तिच्या या कर्तृत्वाला आम्हा सगळ्यांचा सलाम. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर नवनवीन अपडेटसाठी, व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि वाय मराठीला नक्की सबस्क्राईब करा.